की कोणाची काय किंमत आहे हे आम्हाला माहित आहे आणि मग त्या किंमतवाले पुढारी आपली लाळ घाटत घटत तिथपर्यंत जाणार, तिथं त्यांची पाकिटं घेणार आणि गावात येऊन सांगणार, अरे हा बोका लय चांगला, दूध लय डोळे झाकून पितो, की ढाबे खुले करून द्यायचे, गावागावामध्ये दारूचे खोके नेऊन टाकायचे, पाकिटवाल्या पुढाऱ्यांना पाकिटं द्यायची, 5 वर्ष कुणाला भेटायचं नाही, बरोबर नाही. आणि मग शेवटला ती पाकिटं दिली का त्या पुढाऱ्यांची किंमत काय, काही जणांनी तर बोलून दाखवलं की कोणाची काय किंमत आहे हे आम्हाला माहित आहे. आणि मग त्या किंमतवाले पुढारी आपली लाळ घाटत घटत तिथपर्यंत जाणार, तिथं त्यांची पाकिटं घेणार आणि गावात येऊन सांगणार, अरे हा बोका लय चांगला, दूध लय डोळे झाकून पितो, हा भाऊ लय चांगला, हा दादा लय चांगला. आता मला सांगा, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार की ह्या महायुती सरकारनं केलेल्या कामावर विश्वास ठेवणार? 2023 साली आपण 1 रुपया पीक विमा काढला ना बऱ्याच जणांनी. त्यावेळेला आमची चर्चा झाली, अरे 1 रुपयात पुढे पीक विमा भेटतोय का, काय देणार आहे तुम्ही सांगा? आले का नाही तुमच्या खात्यावर पैसे? आले ना, जोरात सांगा. लाडक्या बहिणींनो, विधानसभेमध्ये अशी भाषणे कमरावर हात ठेवून करायचे, हे काय म्हणायचे, अरे हे लबाड सरकार, हे लबाडाच्या घरचं आवतन आहे, हे घोषणा खोटी आहे, लाडक्या बहिणीला हे पैसे देऊ शकत नाही. 7,500 रुपये भेटले, आता 2100 पण भेटणार बरं का. मग काय करणार? 20 तारखेला सगळ्यांनी, आमच्याकडे तर ठरलंय, सगळ्या महिला एकत्र येणार आहे, सकाळी घोळक्यानं जाणार आहेत आणि सांगणार आहे, आम्ही अजित दादाच्या मागे उभे, आम्ही किरण लांबटेच्या मागे घड्याला आम्ही मतदान करणार.